महायुतीतील भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद काही थांबत नाहीये। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार संबंधित हा वाद एकमेकांच्या व्यक्तिगत पातळीवर गेलाय। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले होते, मात्र त्यांनी व्यवहारात गोखले बिल्डरशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं। मात्र त्यानंतर ज्या गोखले बिल्डरची एका बांधकाम इमारतीची जाहिरात मुरलीधर मोहोळ यांनी केल्याचा व्हिडिओ रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियात व्हायरल केला आणि गोखले आणि मोहोळ यांचे संबंध नाही असे मोहोळ सांगतात, तर गोखले यांची जाहिरात का करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। यावर भाजपाकडून रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय। पुण्यातील एका नामांकित कपड्याच्या दुकानात जाऊन रवींद्र धंगेकर हे त्या कपड्याची आणि त्या ब्रँडची कशी जाहिरात करत आहे असा व्हिडिओ भाजपाने समोर आणला आणि नामांकित कपड्यांची कंपनी आणि धंगेकर यांचं काय कनेक्शन आहे असा सवालही उपस्थित केलाय। यावरून पुण्यातील राजकारण कोणत्या स्तराला गेलं आहे हे स्पष्ट होत आहे। लोकसभा निवडणुकीत अण्णा विरुद्ध भाऊ असा सामना रंगला होता, ज्यामध्ये मोहोळ यांनी धंगेकरांना धूळ चारली। त्या पराभवाचा वचपा धंगेकर अजूनही मोहोळ यांच्याकडून काढत आहे का असा सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।